सारखं पोहे उपीट नाश्त्यामध्ये तेच खाऊन कंटाळा येतो, म्हणून आज करणार आहे नाश्त्यामध्ये टोमॅटोचे पराठे। तर त्यासाठी छोट्या साईजचे 5 टोमॅटो घेतले, कढई घेतली, तेल गरम केलं, जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी केली, त्यामध्ये उभा अगदी पातळ चिरून कांदा घातला, बारीक चिरून टोमॅटो घातला, छान असं परतून घेतलं। त्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, काश्मीरी मिरची पावडर, मीठ, हळद, हिंग घालून छान परतून घेतलं, चवीपुरती साखर, भरपूर सारी कोथिंबीर घालून छान परतून घेतलं। टोमॅटो अगदी मॅश होण्यासाठी थोडंसं पाणी घालून भाजी शिजून घेतली, गार होण्यासाठी साईडला काढून ठेवली। गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ म्हणजे बेसन पिठाचा 1 चमचा, ओवा आणि पिठामध्ये थोडंसं मीठ घालून ती भाजी त्या पिठामध्ये मळून घ्यायची। वरून पाणी घालून पीठ मळायचं नाही, जेवढं पीठ त्या भाजीमध्ये बसेल तेवढंच मळून घ्यायचे, तरच आपल्या टोमॅटोच्या पराठ्याला रिअल असली टोमॅटोची चव लागते। तर बघा, मी आता छान असं मऊसर पीठ मळून जाडसर पराठे लाटून घेतलेले आहेत आणि आता तुपाबरोबर हा पराठा मुलाला खायला देत आहे। अप्रतिम चवीला होतात, पौष्टिकही आहेत हे टोमॅटोचे पराठे, खूप खमंग टेस्टी बनतात। तुम्ही एकदा नक्की करून बघा। व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।